दत्ता भाऊ, तुम्हाला माहितीये का काय रे? नगरमध्ये परवा आपल्या एक हिंदू मुलाचा खून झालाय. कशावरून झालाय माहिती का तुम्हाला? माहिती की महाराष्ट्रात जर गंध लावण्यावरून एखाद्याचा जर जीव जात असेल ना, हे अत्यंत चुकीचं आहे. अजूनपर्यंत फरार झालेले आरोपी अजून अटक नाही झालेले. सरकार काय करते नक्की रे? हो मित्रा, हे सगळं खरंय, पण महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रामध्ये हिंदू असो किंवा मुस्लिम असो, इथले सगळे लोक भावाप्रमाणे राहतात, प्रत्येकाच्या सणामध्ये जातात, सार्वजनिक ठिकाणी दोघं एकत्र येतात. पण आज महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडायला लागल्यात. एखादा माणूस जर टिळा किंवा गंध लावून जर आला तर त्याची त्या ठिकाणी हत्या होती. ही गोष्ट चांगली नाही, ही निषेधार्थ गोष्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही आज ह्या गोष्टीचा निषेध करतो. जे महाराष्ट्रात घडते ना ते चुकीचं घडतं रे सुशील. आणि हे जे चालले ना सगळे हे राजकारण चालले बरं का. आणि हे जे घडतंय ना, जे हिंदू मुस्लिम मध्ये वाद पेटवण्याचा जो प्रयत्न चाललाय हे अत्यंत चुकीचं आहे. कारण की एकमेकांना समजून घेणारा आपला हा भारत देश आहे. सगळे भारतीय लोक हिंदू मुसलमानला एकमेकांना मदत करत असतो. त्यांच्या सणासुदीला ते आपण जात असतो, ते आपल्या सणासुदीला येत असतात. एकमेकांना आपण समजून घेतो. आणि हिंदू असो किंवा मुस्लिम असो, कोणत्या जातीचा असो, जर अशी घटना जर घटत असेल ना, तात्काळ त्याला फाशी दिली पाहिजे. म्हणून आज इथं मी ह्या घटनेचा निषेध करतो. आणि मला महाराष्ट्राच्या सरकारला एवढीच विनंती करायची की भारतातला मराठी मुसलमान किंवा देशातला मराठी मुसलमान अशी हत्या आणि अशी गोष्ट कधीच करणार नाही. त्यामुळे असल्या इथल्या जिहादी किड्यांना तुम्ही हाकलून द्या. असल्या जिहादी किड्यांना इथं भारतामध्ये जागा नाही. नमस्कार मित्रांनो, अहिल्यानगरमध्ये जी घटना घडली ते अत्यंत चुकीचं आहे. अशी घटना परत घडू नये अशी आम्ही सरकारला विनंती करतो. आणि लवकरात लवकर गुन्हेगाराला तात्काळ फाशीची शिक्षा वेळेला अटक व्हावी एवढीच आमची विनंती आहे. आणि हा जो आम्ही व्हिडिओ बनवला आहे हा सर्व काल्पनिक व्हिडिओ आहे आणि आम्ही गुन्हेगाराला कधीच सपोर्ट करत नाही. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा. जय महाराज.